82 वर्षीय वृद्ध आजीचे दगडावर डोके आपटून आणि हातपाय मोडून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील विहाळ येथे घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नातीला अटक केली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। जनाबाई भगवान सुरवसे, वय 82, राहणार विहाळ असे मृत आजीचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी 42 वर्षीय मनीषा रवींद्र लवंगारे या नातीला बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मृत जनाबाई सुरवसे या गेल्या काही काळापासून पॅरालिसिसने आजारी होत्या। आजारपणामुळे त्या एकाच जागी बसून असायच्या। आरोपी मनीषा लवंगारे ही आपल्या माहेरी विहाळ येथे आली होती। आजी आजारपणामुळे सतत किरकिर करते याचा मनीषाला राग येत होता। मध्यरात्रीच्या सुमारास याच रागातून मनीषाने आजीवर हल्ला केला। तिने आजीचे हातपाय मोडून काढले आणि दगडावर डोके आपटून त्यांची क्रूरपणे हत्या केली। या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान एका नातीनेच आपल्या रक्ताच्या नात्यातील वृद्ध आजीचा अशा प्रकारे खून केल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे।